कृष्णहरी कसं काय चाललंय? तर मग नॉर्वेचा एक पार्ट तर बघितला आहे, दुसरा पार्ट पण बघायचा आहे ना. चला, सिग्नल लागलाय, चालतोय मी. सिग्नल सुटलेला आहे. आजूबाजूच्या नजाऱ्यांचा मस्त आस्वाद घेऊया. इकडे चालले आजी आजोबा फिरायला. ही सगळी रेस्टॉरंटची लाईन आहे आणि रेस्टॉरंटच्या लाईन समोरच आपल्याला मस्त पार्किंग दिसतंय सायकलीचं चार्जिंगवाल्या. ओके, डिलिव्हरी करणारे दादा दिसतात. बरोबर, आपल्या इकडे जसे डिलिव्हरी बॉयज येतात इकडे पण आता सगळीकडे डिलिव्हरी पसरलेत. आपल्याकडे झोमॅटो, स्विगी आहे, यांच्याकडे काहीतरी वेगळाच आयटम आहे. तर हे आहेत आपल्या नॉर्मल सायकल, चार्जिंगवाले नाही आहेत. मस्त चार्जिंगचे स्टेशन वगैरे असू पण शकतात, माहीत नाही आपल्याला. रस्त्यांना छानवाले ब्रिक्स टाकलेत, साफसफाई एकदम कमालीची. इकडून काय चाललं आहे, इकडे पण सिग्नल आहे, छोट्या छोट्या रस्त्यांमध्ये सिग्नल आहे. चांगली गोष्ट म्हणजे एवढ्या छोट्याशा रस्त्यात पण आपल्याला सिग्नल दिसतोय. गाड्या ऑटोमॅटिक थांबतात आपल्याला बघून. गाड्या बघून आपल्याला थांबायची गरज नाही. तर आपल्याला बघितलं त्यांनी तर ते लोक ऑटोमॅटिक थांबतात. किधर गया था? अच्छा, चल के ऊपर जाके आ गया. अच्छा, क्या बोल रहे हैं? वर्ल्ड में सेकंड लार्जेस्ट एक्सपेंसिव प्लेस नॉर्वे. सेकंड लार्जेस्ट एक्सपेंसिव प्लेस है, मतलब ये सिटी बोल रहा है या पूरा नॉर्वे? पूरा नॉर्वे. जो सिंगापुर नंबर 1 है, सेकंड नॉर्वे. अच्छा, सिंगापुर सबसे एक नंबर है, सबसे महंगा अभी का था. अच्छा, ताईंची मस्त फोटो शूटिंग चाललेली आहे. इकडून जायला रस्ता आहे शिपमध्ये परत. हां, तर नॉर्वेमध्ये काय सांगायचं होतं तुम्हाला. नॉर्वे हा जगातला दुसरा मोस्ट एक्सपेन्सिव्ह देश आहे, दुसरा महागडा देश आहे. आपण काय घ्यायला जातो ते लगेच आपल्याला कळतंच, कुठे काही घ्या, चहा घ्या, कॉफी घ्या, दारू घ्या, काय घ्या. आणि इकडे सगळे मस्त बियर वगैरे सगळे कार्यक्रम करणारे मंडळी असतात. आपण घेत नाही तो विषय वेगळा. आणि एअरपोर्ट इकडे सगळे शिप्स वगैरे लागतात. तुम्हाला आता मी इथल्या हॉप ऑफ बसेस दाखवतोय. आपल्याला जसं मुंबईला आहेत ना डबल डेकर, तशाच आहे. काही जास्त बदल नाही. हॉप ऑफ बसेस, साईट सीइंग. आतमध्ये फ्री वायफाय आहे. ताई सवलत बसलेलं आहे काय ना. आपण पण सवलत घेणार आहे आपल्या आठवणीसाठी. नॉर्वेचं 12 वर्षापूर्वी आलो होतो आपण. 2012 आलो होतो. आपण 2024 परत एकदा भगवंताच्या कृपेने आपल्याला
घ्यायला भेटलं. एक ह्या बसची चांगली गोष्ट म्हणजे इकडे जे व्हीलचेअर्सवाले वगैरे आहेत मंडळी, ज्यांना चढता उतरायचा जरा प्रॉब्लेम, त्यांच्यासाठी ह्या बसेसची सिस्टीम आहे. तुम्हाला आतमध्ये बसायचं असेल, उतरायचं असेल तरी पण ते व्हीलचेअरच्या असा यूज करून ते उतरू शकतात. तर हा होता आपला छोटासा अजून एक नॉर्वेचा पार्ट 2चा व्हिडिओ. तर मला असं वाटतं आता मी गेलं पाहिजे माघारी, कामाची वेळ झाली आहे. आणि असे छान छान व्हिडिओ बघायला तुम्हाला काय करायचं आहे, मी रिमाइंडर करत राहणार आहे. लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. रामकृष्ण हरी.